हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? मी चांगली आहे. तुम्ही कसे आहे? तुम्ही चांगले आहे अशी आशा करतो. माझ्या नवीन ब्लॉगला सुरुवात करतो. तर आजचं सकाळचं वातावरण पाहून घ्या. सगळे कामं झाले माझे, झाडझूड, पिलं सोडले. बकऱ्या बी आज लवकरच सुटल्या, कारण का काल 4 वाजतापासून पाऊस चालू होता आणि बकऱ्या काही चरायला गेल्या नाही. तेवढ्या कुटारात जाग्यावर यायचं काही होत नाही. पिलांचे मस्त खेळू राहिले रंगाबिल्ला. माया राहिला फक्त आता ब्रश. हा सांगीन मग. आ सांगणं कायले म्हणेस ते काही. हो चला मग मी घेतो आता दात घासून. आईची चालू आहे पेरण्या पाण्याची गडबड. हे शेकडं निघलं यायचं तिफान आणि शेकडं. हा हा हा. निंबाई वर गेला, आता निंबाले नाही काळ्या. मी काय ना घासू दात. झालं का वा? काय नाही येऊ मी वावरात. सगळं गाव सामसूम झालं 8 वाजता. म्हणजे 8 वाजता सगळ्या बाहेर गेल्या आणि माझ्या बाहेरचे सगळे कामं झाली. बाहेरचे झाडझूड करून घेतली. फक्त आता लेकरं आणि काही म्हातारे कुतारे लोकच आहेत घरी. आणि 2 दिवसाच्या पाण्यानं आमचा गेट एवढा जाम झाला ना का लई. एका हातानं होडताय नाही येऊ राहिला आणि जास्त ताकदही लागू राहिली होडायला. तर बकऱ्याला पाणी भरून घेतो म्हणलं तर लाईट गेली. आता या पावसाची ना अशीच करते लाईट. सगळे हे भांडे धुवून ठेवले म्या, पण आता लाईट नाही. तर लाईट नाही तर मग मी म्हटलं स्वयंपाकाचं करावं काहीतरी. भाजीचा मेळ लावा. भाजीचा मेळ लावा तिकडे शूट पण होत नाही. करा तर काय करा हे समजायला मार्ग नाही. आता लाईट नाही तर मी लावतो आता भाजीचा मेळ. आता भाजीचा मेळ तर पाहायला मी का आहे काय नाही आता तुम्हाला दाखवतो. आज बनणार आहे वांग्याचं भरीत. ते बी चुलीत वांगे भाजून. आता हे फ्रीजमधून काढले थंडगार, पण चुलीत जरा इस्तो कमी आहे. तरी पहिले देतो मी वांगे टाकून चुलीत. लहान लहानच वांगे आहेत म्हणून त्यासाठी 3 वांगे टाकले चुलीत. दिले चुलीत वांगे टाकून. इकडे तिकडे करेल ना मी तयारी करून घेतो भरिताची. आता सध्याच काही लाईट नाही आली. सकाळून पासून लाईट गेली, अजून लाईट नाही. काय करावं. चुलीत वांगे वळेलोक ना सगळी तयारी करून ठेवली मी भाजीची. आता हे गवाराच्या शेंगा हे मस्त तेला मिठात भाजून घेतो. आणि करून घेतो भरी. तेलही संपलं, तेलही काढा लागतं. गॅस बंद करावं लागेल त्यासाठी. डायरेक्ट अल्लग सल्लग ठेवली तेलाची कॅन. ते बी वर. एक खट्टे अर्धा किलो काढून घेतलं का लय जाते. हप्ता 2 हप्ते. मी म्हटलं त्यासाठी खाली काय काम हिचं. खाली जर ठेवली तर सांडा उघडायचा ठेव लागतो. तेल तर पेलो काढून घेतो आता वांग्याचे. तक्रमी निघतात का नाही, झाले का नाही देव जाणे. आता लहान लहान वांगे होते चुलीत इस्तोय
जरासा कमी होता. नाही काही चूल पेटवली नाही, कारण का आता मी काही ठिके टाकून नाही राहिली. पाणी पावसाची चूल मांडायला जागा नाही बाहेर. वांग्याचे टक्कर काढून घेतले. आता सगळी भाजीची तयारी झाली. आणि आता घेतो पापड तळून. मग भाजी करायला मोकळं होतं आपल्याला पापड तळून घेतले की. जास्त तेल वाया जात नाही. चला मग एवढा स्वयंपाक करून घेतो मी आता. लाईट यायची तर काही नाव नाही घेऊन राहिलं. आता येईन लाईट, मग येईन लाईट. आणि कशी बी बॅटरी चार्जिंग आहे ते बी चालली जाईल मग. आणि घरात तर सगळा अंधारच आहे. तसा उन्हाळा भरही अंधारच राहिला घरात, आणि आताही अंधारच आहे. जरासं काम लवकर झाले तर या खिडकीला आता वर लावून घ्यायचं आहे मला कागद, कारण का त्यातून पाणी येते खाली. दाखवतोच मी तुम्हाला नंतर. पहिले स्वयंपाक करून घेतो. आज लाईट न तर कमालच केली. सगळा स्वयंपाक झाला, भांडे कुंडे घासून आणले. आणि हे आमचे टिंगर देऊ राहिले त्रास आता. काही घरात घुसतात, काही स्टूल खाली घुसतात, काही माना अटकले की मग कल्ला करतात, काही कपडे होडून ठेवतात खाली. लयच कामाधंद्याचे झाले एवढ्यात. अजून बकऱ्या आल्या नाही. आणि या खिडकीले मला ना बाहेरून कागद लावायचा आहे, कारण का पाऊस चालू झाला का सगळा या पोत्यावर पाऊस येते. आता त्याला कागद तर लावायचा आहे, पण त्याला पाहिजे खिडे. आता खिडे कुठून आणू मी? खिडे सगळ्या खिड्याचा संप व्हायला. आता तीच एखादा खिडा असेल त्याला चटकून द्यावा लागेल, अशी आयडिया करावं लागेल. वर चढू का बकरे याची वाट पाहू, आता हेच नाही समजू राहिलं मला. कारण वर चढायला लय तकलीफ घ्यावं लागते. एक तर नाही शिडी ना काही. आणि शिडी असती तर भरकन वर गेलं असतं आणि खाली आलं असतं, पण आता शिडी नाही. हे असं जावं लागते या दिवाणवरून या दिवालवर, तर मग कुठे पोचतो आपण वर. तर पाहतो पहिले जरा भर बकऱ्याची वाट, नाही तर मग हाऊस मी वर. आज तर कोणाही हालतीत ते काम करावंच लागतं. घरीच आज का हो माय? का नाही गेली लागून लावायला? 11 वाजतापासून 12-12:30 वाजे लोक वाट पाहिली मी बकऱ्याची. पण बकरे आल्या 1:45 वाजता. आता दादानंच बांधल्या आणि सोयाबीन बाहेर टाकायचं म्हटलं होतं, पण बकरा काही आला नाही. तर मग दरवाजाचं सोयाबीन राहिलं तर सगळं बकऱ्यानं सांडवलं आणि ते बी गेलं मातीत. आता पाणी आल्यावर असं फुकते नाही चालय. नाही आलं तर मग नेतो मी त्याला येचून. पण आता सध्या बकऱ्याचं करतो. आणि या बकऱ्याच्या नांदात राहिला आपल्या वरच्या खिडकीचा कागद बी लावायचा. आणि ना जीव कावला मग बसून मला लागली आता भूक लई जोरशात. त्या ना बाई पाणी वा. त्या रे गब्या. आज तर लय उशीर झाला. कपडे लत्ते धुयाले वायतात की नाही काय जण. आणि 4 वाजता येते आपलं पाणी. तू काही वळला नको बाई. मी काही तुला पाहत नाही आता. राहिलं ते खिडकीचं कागद लावणं त्याने, कारण माझ जीव लय बेदम झाला. भूक लय लागली. तर या जेवण करायला बनवला आज भरी. आज स्वयंपाकाच्या टायमावर ना लाईटच नव्हती. गवाराच्या शेंगा भाजल्या मस्त आणि बकऱ्या करू राहिल्या आमच्या कल्ला. आता काय करू मी त्याने चरून आल्या तरी, कारण पिलं नाही लावले आज. आणि त्या दिवसचं पुरण अजून पुरू राहिलं. केल्या पुरणाच्या पोळ्या मस्त तुपाच्या.
कारण का तूप असलं तवाच मध्ये पुरणाच्या पोळ्या चांगल्या लागतात, तशा नाही. जीव तर नाही चटकेलाय, पण आता चटकेल जीवाले काय काय भेटते काय काय नाही. गेली डबल लाईट. जेवण बनवायच्या टायमावर बी, जेवण करायच्या टायमावर बी. आता तुम्ही म्हणसान की पाणी येत नाही आलं तर बंद होत नाही, तसं काही नाही. पण आता 2 दिवस झाले आमच्या बकऱ्या संध्याकाळच्या निरा उपाशीचा कल्ला करतात. घरी त्याला काय मांडावं हे बी समजत नाही. अंधारात काढला सगळा पसारा. कारण का कोठ्यावर कागद टाकू राहिले. आता सगळं कोठं वलं झाल्यावर, हा आमच्या कोठ्यावरचा पसारा उन्हाळ्याचा सगळा वायला चिला, सगळा घरादारात पसाराच आहे. अजून झाडू नाही मारला बकऱ्याच्या खाली, कारण का पाणी चालू होतं दुपारपासून. चला मग आता पहिली झाडू मारून घेतो मी आणि यायला जरासा खाया पियाचा मेळ लावतो. कालही संध्याकाळी उपाशी होत्या, आजही संध्याकाळी उपाशीच आहेत. जरा जरा यानं त्याचं पोट भरते का नाही भरत. हे इकडे कोठ दुरुस्ती चालू आहे आता, सगळा गजगज गारा झाल्यावर. आता पावसाळ्याचं सोपते का तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. उन्हाळ्याच्या मस्त कूलरात हवा झोपा आणि पावसाळ्याचे करा काम. वलं झाल्यावर सगळं तडजूड करून घेतली आता मी पाणी पावसाळ्याची. आणि तुम्ही म्हणसान आता बकऱ्या कुठे गेल्या, तर बकऱ्या सगळ्या बाहेर बांधल्या. आता हे कालची पोळी उरेल होती, ती पोळी आता चालली बैल आहे. काय खाल्लं रे शर्या, नेट काढू राहिला सारी. आता ते राहिलं का ते सगळं बाहेर दिला गराड्यात काढून आणि घेतलं घर झाडून. आता हे पुरी टाकतं बैलाच्या पुढे, कारण का बकऱ्या खाल्ल्या की बकऱ्या फुटतात. जे आहे ते फेकून देतात. ते खात नाही तू बाई. ते तुला कोणा सांगलं ते ज्वारी आणायची त्याला ओळख पाहिजे. ती चारा खात नाही हे बकऱ्या. मला वाटलं घरातच दांगडो करतात का, जागा कमी आहे तो. बाहेर असा दांगडो करून ठेवला का सगळा कुठं दिलं सांडून. आता घरात जावा, घरात बसावं तर इकडे हे झोपतात. तर मग आता बाहेरच थांबली मी अजून. आणि आपली लाईट आली कडे. चहा पाणी घेतलं का बाई तुया? हा तुमचा ठू ओके.